घेवड्याच्या शेंगांचं भरीत बनवलंय आपण. ते कसं बनवलंय ते बघूया. घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या. भरीतसाठी शेंगा थोड्याशा मोठ्याच आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडनी शेरा काढून शेंग एका साईडने ओपन करायची आहे, दोन्ही साईडने ओपन नाही करायची. भरीत व्यवस्थित आपल्याला भरता आलं पाहिजे, नाहीतर बाहेर निघेल. ह्या सगळ्या शेंगा शेरा काढून ओपन करून घेतल्या. ते एका टोपात उकळायला ठेवूया 2 ते 3 मिनिटांसाठी. जास्त शिजू नाही घ्यायच्या, फक्त 2 मिनटं वाफ काढायची आहे. तिथपर्यंत आपण वाटणाचं साहित्य करूया. भाजलेलं खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर, आलं, हळद, मसाला, मीठ, गरम मसाला एकदा फिरून नंतर शेंगदाणे टाकूया. हे मिश्रण सगळं कोरडं होते भरीतचं. ते एकजीव करण्यासाठी, थोडं ओलं करण्यासाठी पाणी नाही टाकलं. त्याच्यात मी टॅमॅटो किसून टाकला आहे जास्त चवदार होण्यासाठी. ह्या शेंगा आपल्या वाफवून झालेल्या आहेत. त्यातलं पाणी काढून टाकून थोडं थंड करून हे सगळं साहित्य आपण शेंगांमध्ये भरायचं आहे. खूपच टेस्टी लागतं. तुम्हीही ट्राय करून बघा. लहान मुलंही खातील. कारल्याचं भरीत नाही सर्वांनाच आवडत, कडू लागतं म्हणून. ते औषधी आहे पण ते कडू आहे म्हणून कोण खायला नाही बघत. मग आपण लहान मुलांना हे असंही करून देऊ शकतो. भाकरी चपाती बरोबर खूपच छान लागतं हे भरीत. हे सगळे शेंगा आपल्याला अशा भरून घ्यायच्या आहेत. आता एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. सगळ्या शेंगा आपल्याला एक 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 करून सोडायच्या आहेत तेलात. सगळ्या शेंगा टाकून झाल्या की एक वाफ काढायची. खरपूस अशा एका साईडला शेंगा वाफवल्या की सगळ्या पलटून दुसऱ्या साईडने पण एक वाफ काढून घ्यायची आहे. सगळ्या शेंगा खरपूस अशा आपल्या वाफवून झालेल्या आहेत. आता ह्या भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्हीही करून बघा. थँक्यू.